नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे आपला की भाडे करारावर शेती द्यावी का नाही. मित्रांनो, सध्या असं चालू आहे की शेतीमध्ये काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण झाले. अपारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत त्याच्यावरती आता प्रयोग करून बऱ्यापैकी शेती आता कंपन्या भाडे करारावरती घेत आहेत. तर हे कोणते ऊर्जा स्रोत आहेत मित्रांनो, तर पवनचक्कीद्वारे वीज निर्मिती करणे किंवा सोलार पॅनेलद्वारे वीज निर्मिती करणे आणि कोणते असतील ते घटक. तर मित्रांनो, सध्या जे जमिनी घेत आहेत कंपन्या, काही खाजगी कंपन्या येत आहेत आपल्याकडे, शेती मागत आहेत. त्या कंपन्या अशा शेती मागत आहेत की पडीक शेती आहे तुमची, याच्यावरती काय करताय तुम्ही आता, किंवा ते आपल्याला भाडे करारानं द्या. तर शेतकरी देत पण आहेत, काही विषय नाही मित्रांनो. पण ते कसे देत आहेत, तर किती वर्षासाठी देत आहेत हे आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे, तर मित्रांनो, काही कंपन्या येत आहेत तर 20 एकर पाहिजे आम्हाला, 30 एकर पाहिजे. किती वर्षासाठी पाहिजे, तर 30 वर्षासाठी पाहिजे, 25 वर्षासाठी पाहिजे किंवा 50 वर्षासाठी पाहिजे. तर इथं मित्रांनो पॉईंट असा आहे की काही कंपन्या ज्या आहेत त्या एकरी तुम्हाला वार्षिक भाडे देत आहेत 12,000 रुपये, काही कंपन्या देत आहेत 25,000 रुपये एकरी भाडे, काही कंपन्या देत आहेत 50,000, तर काही कंपन्या 1 लाख रुपये प्लसपर्यंत पण देत आहेत काही कंपन्या मित्रांनो. तर इथं शेतकऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे की ह्या ज्या कंपन्या आहेत कमी जास्त स्वरूपात का भाडे देत आहेत. तर तुम्ही आता विचारू शकता, बाबांनो, कंपनी आली तुमच्याकडे आणि तुम्हाला म्हणते, बाबा मला तुमचं एक 20 एकर क्षेत्र आम्हाला पाहिजे, की तिथं आम्ही वीज निर्मितीसाठी सोलर उभा करणार आहे किंवा पवनचक्की करणार आहे आणि एवढी एवढी जमीन हवी आहे आम्हाला आणि तुम्ही ह्या भाडे तत्त्वावर द्या. पण मार्केट म्हणजे आता जे बाहेर जे चालू आहे मित्रांनो, म्हणजे बऱ्याच राज्यात चालू आहे आता अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे लाईट निर्मिती करणे. तर मित्रांनो, इथं तुम्ही एक विषय समजून घ्या की ह्या ज्या कंपन्या आहेत त्या वीज तयार करून ज्या वेळेला वीज विकतायत बाहेर, म्हणजे विकत असताना कंपन्या मात्र ह्या सर्व कंपन्या एकाच दराने लाईट विकत आहेत मित्रांनो. तुम्ही विचार करा, मग शेतकऱ्यांना एकसारखं भाडं का मिळू शकत नाही. तर ह्या कंपन्या 30-30 वर्षासाठी जमिनी घेत असताना तुम्हाला त्यामध्ये नंतर 30 वर्ष एंट्री नाही, शेतकऱ्यांना तिथे एंट्री नाही किंवा तुमचे काय तिथे चालणार नाही. नंतर तुमचं एकदा अग्रीमेंट झालं, रेंट झाला, करार झाला, तुम्ही भाडे तत्वावर तुम्ही जमीन दिली, हा इथवरच तुमचा पॉईंट आहे. तिथून पुढे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये इंटरफेअर करायचा नाही. पूर्ण हक्क हा कंपनीचा राहतो त्या जमिनीवरती. तर मित्रांनो, इथं काय झालंय की माझं वैयक्तिक असं मत आहे की कंपन्या ज्या वेळेला तुमच्याकडे येत आहेत, तुमच्या घरापर्यंत येत आहेत की तुमची जमीन आम्हाला हवी आहे आणि तुम्ही आम्हाला द्या रेंटवरती, भाडे करार करूया आणि 20 वर्षासाठी द्या, 30 वर्षासाठी द्या. तर मित्रांनो, आपण शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व विचार केला पाहिजे शेतकऱ्यांनी की आपल्या जमिनीवरती कंपन्या प्रॉफिट कमवत आहेत. तर आपल्याला जे कंपन्या प्रॉफिट होत आहे तर त्या प्रॉफिटमध्ये आपल्याला घेतलं पाहिजे कंपन्यांनी मित्रांनो. कारण असं आहे की ज्यावेळेला कंपनी स्वतःच्या प्रोडक्टचे मालक कंपनी आहे, पण कंपनीकडे शेती अवेलेबल नाही मित्रांनो. आता तुम्ही लक्षात घ्या की शेती जी आहे ही शेतकऱ्याची जमीन आहे आणि जशी कंपनी प्रोडक्टचे मालक आहे तसे शेतकरी हा स्वतः शेतीचा मालक आहे. तर मित्रांनो, एक ध्यानात घ्या की तुम्ही कंपनी ज्यावेळेला तुमच्याकडे येईल त्यावेळेला तुम्ही मागणी करा की आम्हाला तुम्ही होणाऱ्या प्रॉफिटमध्ये घ्या तुम्ही इथून पुढे मित्रांनो. कारण कसं आहे मित्रांनो, ह्या ज्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनच पुढं प्रॉफिट कमवत आहेत. असं आहे मित्रांनो विषय की तुम्ही समजून घ्या, भाडे करारावरती द्यायला काही आपली हरकत नाही, परंतु यांचा भाडे करार पण एक समान नाही मित्रांनो. त्यासाठी इथून पुढे मागणी करत असताना तुमच्याकडे कंपनीचा एजंट येईल किंवा कंपनीचे प्रतिनिधी येतील, त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथं मागणी केली पाहिजे की आम्हाला जमिनी घ्यायची असेल, तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर आम्हाला होणाऱ्या प्रॉफिटमध्ये घेत असतील तर वार्षिक आम्ही तुम्हाला जमिनी द्यायला काय हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो. जसं की आपल्याला कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कंपन्यांना नाराज करायसाठी हा व्हिडिओ नाही, तर मित्रांनो आपण हा वैयक्तिक मत मांडण्यासाठी व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला यामधून काय वाटतंय ते मित्रांनो, शेतकऱ्यांनी
कंपन्याकडे भाडे तत्त्वावर जमीन द्यायची का प्रॉफिट मागायचं हे तुम्ही मला कमेंटद्वारे आपल्याला तुम्ही सांगू शकता मित्रांनो. धन्यवाद. जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपला चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचा आहे. थँक्यू.